नागपूरमध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या मॅचेसचे तिकीट विक्री VCA सदर ग्राउंडच्या बाजूला विक्री होत आहे। याची माहिती नागपूर शहरातील सर्व नागरिकांना आहे आणि त्यांचे तिकीट खरेदीसाठी ऑनलाईनसाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत। परंतु ज्यांना ऑनलाईनमध्ये तिकीट मिळत नाही आहे असे लोक VCA ग्राउंड येथे येऊन फिजिकली तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या ठिकाणी नागरिकांची खूप गर्दी होत असल्याने सदर पोलीस स्टेशन येथील PSI शिरोळे, PSI घोगरे, PSI चिखलीकर व आमचे पथकातील कर्मचारी यांना त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले होते। त्यावेळेला त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हेरिटेज हॉटेलच्या बाजूला एका गल्लीमध्ये 2 संशयित इसम तिकिटाची काळ्या बाजारात विक्री करत आहे म्हणून त्यांनी खात्री केली असता त्या ठिकाणी 2 इसम त्यांचं नाव आहे मनोहर हेमंतदास वंजानी राहणार गांधीबाग वय 62 वर्ष आणि राहुल भाऊदास रामटेके वय 38 वर्ष राहणार वाडी हे 2 इसम 3000 रुपयाचं तिकीट 6000 रुपयामध्ये आणि 8000चे तिकीट 2000 रुपयामध्ये जास्त दरामध्ये नेहमीच्या दराच्या पेक्षा जास्त दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्यांना चौकशी केली असता त्यांनी ते कबूल देखील केले। म्हणून माननीय वरिष्ठांच्या आदेशाने माननीय DCP मदने सर, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318, 319 आणि 62 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि ह्या 2 आरोपींकडून 4 तिकीट जप्त करण्यात आलेली आहेत।